सह्याद्रीचा शिव करतो शिवशंभू राजा, दऱ्या दऱ्यातून नभ घुमवतो महाराष्ट्र माझा. नक्कीच रयतेच्या मनावरती राज्य करणारा आपला सर्वांचा मायबाप अर्थातच शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करत मी अनिकेत राऊते आपला सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करत असताना या स्पर्धेला आजच्या दिवसाला नक्कीच प्रारंभ केला जातोय. त्या ठिकाणी दोन योद्धे आपल्या विरोधात लढण्यासाठी एकमेकांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालेत. एका बाजूला आपण बघणार आहोत सुदर्शन गोठणपूर संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारले गेले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते संघमित्र शिल्टे या संघाला. आजच्या दिवसातील पहिला सामना 5 षटकांचा हा सामना असणार आहे, याची सुद्धा कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. तर आजच्या दिवसात ज्यांनी अनेक मैदान गाजवली गेली आहेत तो संघ इन ॲक्शन बघायला मिळेल. यापुढे होणाऱ्या सामन्यामध्ये जय बजरंग सातपाटी ब संघाने आपली उपस्थिती नोंदवली गेली आहे. यानंतर त्यांचा सामना मात्र इन ॲक्शन मध्ये आपण बघणार आहोत. तत्वर मॅच लगेच ऑन करायचे प्लीज, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आणि दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी लगेच या समालोचन कक्षामध्ये. तर नक्कीच मॅच होऊन होईल. 2 पंच आपण बघणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये विकी ठाकरे सर बघायला मिळत आहेत, तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये चंद्रकांत निंबळा सर बघायला मिळतात. तर सकाळच्या या सत्रामध्ये मॅचला ऑन होणार आहे. आपण पुन्हा एकदा सर्व मायबाप प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना रंगणार आहे सुदर्शन गोठणपूर विरोधात संघमित्र शिल्टे. तुषार बसवत प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण 9:30 कालावधी असताना आपण जवळजवळ 10:30 वाजण्यास सुमारास आलेत. मॅच अजूनही ऑन झाली नाहीये, त्या कारणास्तव आपल्याला विनंती करतोय की मॅच लगेच ऑन करायचं. लगेच सत्रक्षण लावून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष आणि मकरंद ही जोडी मात्र बघायला मिळते संघमित्र शिल्टे या संघाच्या माध्यमातून. तर एका बाजूला इन ॲक्शन मध्ये आपण बघणार आहोत तुषार बसवत, कॅप्टन कुल म्हणून ज्याला ओळखलं जातं, आणि मोडगावच्या मैदानामध्ये सुद्धा चांगली फलंदाजीच्या जोरावरती मात्र क्वालिफाय झाल्यात. बेस्ट ऑफ लक असेल त्या सामन्यासाठी सुद्धा, आणि आजच्या सामन्यासाठी सुद्धा दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चल मॅच जॉन आहे, पंचांचा इशारा आहे, लगेच लेट्स प्ले. 2 संघांदरम्यान पहिलं षटक पॉवर प्लेच असेल, ज्या ठिकाणी 2 खेळाडू मात्र 38 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. तर गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच हा गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली होती. आम्ही एकदा पाटीलपाडा चषकामध्ये बघितलं होतं. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना ज्याने मात्र रोखून ठेवलं होतं, डिफेन्स केल्या होत्या, तोच गोलंदाज आहे. आज या माई मिठागरच्या ग्राउंडमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार आहे या गोलंदाजीच्या माध्यमातून हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर मकरंद आणि याची जोडी ऑन स्ट्राईक वरती आपण मकरंदला बघतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आशिष हा फलंदाज आहे. की चांगली मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल, कारण की समोरचा संघ तितकाच बलाढ्य आणि चांगल्या फॉर्म मध्ये, त्या कारणास्तव मोठी धावसंख्या निर्माण करणं खूप गरजेचं असेल. 5 षटकांचा सामना, लेट्स प्ले. पंचांचा इशारा आलाय. गोलंदाज पहिल्या षटक हाताळण्यासाठी राईट टाप ओव्हर द विकेट अनिकेत गोलंदाज. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चांगल्या त्या ठिकाणी फटका बघायला मिळाला. चेंडू गेला लॉंग ऑनच्या दिशेने, तद्वारा मात्र 2 धावा पूर्ण होतात. संघाचा आणि स्वतःचं खातं ओपन करत असताना स्कोर कार्डच्या श्री गणेश मात्र 2 धावेनिशी झालाय. स्कोर कार्ड वरती धावा आपण बघतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. चांगली सुरुवात मानावी लागेल पहिल्या चेंडूवरती आतापर्यंत. तर कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, फुलटो चेंडू त्यावर दिशा देण्याचं कार्य झालं. चेंडू 1 बाउन्स क्लिअर करतोय. आजच्या दिवसातील पहिला चौकार आलाय. या चौकारा निषेध धावसंख्या आपण बघतोय जाऊर विसावली जाते 6 या आकड्यावरती. इथून फुलटो चेंडूचा समाचार घेत असताना सरळ चेंडूला पाठवलं गेल्या. लोकांच्या वरून 4 धावांसाठी त्या ठिकाणी दीपेशजी उराटे जय बजरंग सातपाटी बीज संघाचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, तेच दीपेशजी उराटे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच व्यासपीठावर बसून त्यांनी मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा
लोवर फुलटो चेंडू होता त्यावरती आक्रमण करू शकले नाही आहेत. चेंडूची निर्धाव सांगता होत असताना आतापर्यंत बघितलं तर इकॉनॉमिक राहिल्या गेल्या नक्कीच पहिल्या चेंडूवरती 2 धावा. तदनंतर चौकार आला होता परंतु कमबॅक करत असताना मात्र बघायला मिळाला गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन तयार. यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुलटो चेंडू बॅटचे रोनक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये. मकरंज खेळला पूर्ण विराम लागतो. बॅक टू द डगआउट गॉन. तर तेजसची मेरे सरांचं सुद्धा या ठिकाणी शुभाग म्हणत आहे. त्यांचा शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या पण व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. या नंतरच्या पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा इन ऍक्शन बघायला मिळणार आहेत. तर नवीन फलंदाज गेला विनय. नक्कीच विनयला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण मकरंद महत्वपूर्ण योगदान देऊ शकला नाहीये आजच्या या दिवसामध्ये. 6 धावा नक्कीच मिळवल्या त्या 2 चेंडूंमध्ये. तद्वरती गोलंदाजाचा परडा हा भारी राहिला गेला. पहिले 2 चेंडूवरती धावा खर्च नक्कीच केल्या गेल्या होत्या. तदनंतरच्या 2 चेंडू अप्रतिम डिलिव्हर केले गेलेत. त्यापर्यंत इकॉनॉमिकल पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून मला गोलंदाजी मार्कवरती का आणलं गेलं हे दर्शवून देत असताना गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा 5वा चेंडू यावेळेस विनयसाठी चेंडू पडल्यानंतर वळवलं जातोय अप्रतिमरित्या. आतमध्ये येणारा चेंडू होता. फलंदाजाला काही समजलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावा जर आपण बघितल्या तर अवघ्या 6. इथून शेवटच्या चेंडूवरती काय केलं जाणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुल टच चेंडू प्रयत्न नक्कीच केले गेले होते. काय गोलंदाजी राहिली अप्रतिमरित्या आणि हे खूप गरजेचं. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यानंतर तदनंतरचे 4 चेंडू काय अप्रतिम डिलिव्हर केलेत. कौतुकास्पद अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून आणि संघाला मात्र अप्रतिम सुरुवात मिळवून दिली आहे. इथून दुसरा षटक गोलंदाजी मार्कवरती येईल. त्यावर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा हलकासा बदल केला जातो. इथून आशिषाला आणि हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं एक हुकमी एक्का म्हणून आजच्या दिवसामध्ये महत्वाचा सामन्यामध्ये महत्वाचं योगदान देणं खूप गरजेचं असेल. कारण ज्या अनुषंगानं आपण बघतोय भन्नाट फॉर्ममध्ये असलेले फलंदाज एका बाजूला तर चांगली गोलंदाजीचं प्रत्येक करणं बघायला मिळालं गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. इथून आपल्या समोर तुषार बसवत सारखा एक हार्ड हिटर कॅप्टन कोल म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलंय तो त्याच्या विरोधात खेळत असताना चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या अनुषंगानं सकाळचं सत्र आहे थोडंसं दमट वातावरण नक्कीच असेल परंतु ऊन सुद्धा तितकंच आहे. लखलखत्या उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये ही स्पर्धा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. 1 षटकाच्या अखेरीस 1 बाद 6 अशी स्थिती मात्र संघमित्र शिल्टी या संघाची. नवीन गोलंदाजी मार्कवरती यावेळेस चांगला फटका पॉईंटच्या वरून चेंडूला खेळला जाय. चेंडू तर सीमा रेषा लगत. त्यावर 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली विनय आणि आशिषच्या माध्यमातून. या 3 धावेनिशी ज्या ठिकाणी अंकुश लागला गेला होता स्कोर कार्ड वरती ते स्कोर कार्ड मात्र फ्लाय होत असताना जाऊन विसावला गेला 9 या आकड्यावरती. इथून गोलंदाज सिद्धेश नक्कीच पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे बंधनातलं षटक आहे ज्या ठिकाणी 3 खेळाडू 38 सलगतच्या बाहेर बघायला मिळतात. त्या अनुषंगानं फटकेबाजी अप्रतिम बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता धारण केली गेली होती. यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रयत्न एज नक्कीच लागली होती. कुठेतरी चुकी झाली आहे. इथून चुकीला माफी नसणार आहे कारण ज्या वेळेस अशा प्रकारचे झेल सुटले जातात त्यावेळेस नक्कीच इतिहास घडला जातो. आपण बघित असेल दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा तेच घडलं होतं. त्यानंतर 3ऱ्या दिवसामध्ये सुद्धा शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये कॅच सुटला गेला होता आकाश शिंगड्याचा. तदनंतर त्याने हाणामारी केली गेली होती. सरळ चेंडूला 6 धावांसाठी पाठवलं होतं. यावेळेस पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता नक्कीच विनय मात्र शांत ठेवण्यामध्ये यश आलंय आणि जास्तीत जास्त धावा मात्र जमवाव्या लागणार आहेत आजच्या दिवसात. पहिल्या सामन्यामध्ये आशिषला मात्र ती जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि विनयला जास्तीत जास्त चेंडू खेळण्यासाठी आशिषला मात्र स्ट्राईकवरती आणणं खूप गरजेचं असेल कारण त्याच्या बॅटला काय चेंडू स्पर्श करत नाही आहे. त्यावेळेस रणनीती आखल्या जाणं खूप आवश्यक असतं आणि ज्या खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये त्याला स्ट्राईकवरती आणणं खूप गरजेचं असेल. यावेळेस उलटो चेंडू होता चांगलं क्षेत्ररक्षण रिझनमध्ये बघायला आम्हाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कारणास्तव 3 धावा नक्कीच आणल्या गेल्यात. अन्यथा मात्र 4 धावामध्ये चेंडू तब्दील झाला असता परंतु असं काही घडलं नाहीये. एकच धावेवरती स्ट्राईक रोटेट झाली आहे बाईच्या स्वरूपामध्ये.
धावसंख्या एकने वाढत असताना चावून विसावली गेली 10 याकडे वरती. 2-4 चेंडू झाल्यात. या 2 चेंडूवरती किती धावा संपेल मिस्टर आशिष. देश चांगला तेज दरार गोलंदाजी बघायला मिळते यावेळेस. सामंजस्य संयमी खेळीचं पृथक्करण. कारण आशिषला माहिती आहे येणाऱ्या उर्वरित 3 षटकांसाठी माझा विकेट खूप महत्वाचा आहे आणि इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातील. ज्या ठिकाणी खराब स्थितीमध्ये आपण बघतोय संघ मित्र शिल्टे हा संघ चालून विसावला गेलाय 11 या आकड्यावरती. येथून उंचावरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बेट निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर बघितली गेली तर जाऊन विसावली गेली 1-11 अशी स्थितीमध्ये आपण बघतोय संघ मित्र शिल्टे हा संघ इथून कचाट्यामध्ये सापडला गेला पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवण्याचं कार्य मात्र जे गोलंदाज अनिकेतनं सुरुवात करून दिली होती त्याला सातत्याने पुढे नेण्यासाठी गोलंदाज सिद्धेश सुद्धा खरा उतरला गेलाय. इथून पॉवर प्लेची षटकांची समाप्ती नक्कीच झाली आहे. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. तोवर गोलंदाजी मार्क वरती तुषार बसवत बघायला मिळतोय. एका टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे. व्यावसायिक क्रीडा स्पर्धा हाताळताना आम्ही अनेकदा त्यांना बघितले गेले. अनेक मैदाने यांनी सुद्धा गाजवली गेली आहेत. परंतु म्हटलं जातं ना की कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालत नाही. आपण जे काही केलं तो आपला भूतकाळ दर्शवतो आणि वर्तमान काळात जगत असताना आपल्याला संघर्ष करणं खूप गरजेचं आहे. आणि तीच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला यावेळेस तुषार बसवत. आशिष ऑन स्ट्राईक आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई कोणावर भारी या. तर पहिला चेंडू डामावरती विकेट न यावेळेस चांगला फटका प्रॉपर टाइम प्रॉपर इलिव्हेशन ने सरळ फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. यावेळेस आलाय आशिष नावाचा दर्जेचा ब्रँडेड षटकार 6. धावसंख्या 6 ने फ्लाय होत असताना जाऊन विसावले गेली 17 या आकड्यावरती. इथून येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघावरती असणार आहे खतरा यामुळे पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. ही क्षमता या गोलंदाजाची चेंडू वळवण्यामध्ये माहिर आहे. यावेळेस शर्यतीचा वेध घेणारा चेंडू होता. पंचांकडे नक्कीच लाऊड अपील बघायला मिळाली परंतु पंचांनी दर्शवलं गेलं की नक्कीच चेंडू बाहेर पीच झाला. इथून पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघताना बघायला मिळतो. ही खासियत आहे. पहिले चेंडूवरती नक्कीच षटकार आला होता. थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती कन्वर्ट झालं होतं. तदनंतरचे 2 चेंडू अप्रतिम डिलिव्हर झालेत. पुन्हा एकदा जागा बनवून सरळ चेंडूला फेकून दिले गेले आउट ऑफ द पार्क. यावेळेस पुन्हा एकदा आलाय हा षटकार 6. आक्रमकता नक्कीच धारण केली गेली आहे. एक तीरित्विक वेरी ह्या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार तदनंतर 2 चेंडू निर्धाव आले होते. तदनंतर वेट अँड वॉच सरळ फेकून दिलं गेलं 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क षटकार आलाय. दोन्ही नक्कीच पाय बाहेर आहेत स्टंपच्या पाठी. त्या कारणास्तव तर चेंडू निर्धाव येणारा बॉल काउंट होणारा चेंडू निर्धावाला. धावा कोणत्याच प्रकारच्या मिळणार नाहीयेत त्या चेंडूवरती. अर्थात धावसंख्या आपण बघितली 16 वरती जाऊन स्थिरावल्या. ते चांगला फटका त्या ठिकाणी बाला आलेत. नक्कीच चांगले प्रयत्न झाले होते परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना सरळ आलाय चौकार 4. आशिषने मात्र दाखवून दिलं गेलं ती चेंडू शर्यतीचा वेध घेणारा चांगला फटका बघायला मिळाला परंतु यष्टीच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. त्या कारणास्तव चेंडू त्या ठिकाणी निर्धाव घोषित केला गेला. त्यानंतरच्या चेंडूवरती आलाय चौकार. अर्थातच शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील.
धावसंख्या 21 वरती जाऊन विसावली गेली. यावेळेस चांगल्या कव्हरच्या दिशेनं चेंडू बघायला मारला. चांगल्या हलक्या हाताने प्लेसमेंट बघा आली. या एका धावेनिशी समाधान मानलं जाणार आहे आणि उर्वरित येणाऱ्या 2 षटकांसाठी स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवून घेत असताना धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन विसावली गेली 22 या आकड्यावरती. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघितली गेली तर 22 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स अशी स्थिती संघमित्र शिल्टे या संघाची. नक्कीच मैदानामध्ये संघर्ष सुरू आहे. आशिष प्रयत्न करतोय, प्राणांचे पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करताना नक्कीच बघायला मिळाला होता. चांगला फटका, देखणेदार दर्जेदार षटकार नक्कीच मारला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु यशीच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. त्या कारणास्तव चेंडू निर्धाव घोषित केला गेला आणि पंचांचा डिसिजन अप्रतिम अचूक निर्णय मात्र आपण बघितल्यात पहिल्या 3 दिवसामध्ये. तदनंतर आज 4था दिवस आपण बघतो. या 4थ्या दिवसामध्ये अचूक पंचगिरी पंचांच्या माध्यमातून विकी ठाकरे आणि चंद्रकांत निंबला सरांच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश गोलंदाज मार्कवरती वैयक्तिक दुसरा षटक घेऊन सज्ज झाला. पहिला चेंडू यावेळेस तेजदार चेंडू वरून सीमारेषा जवळ गेला. रौनक चेंडूला फेल करेल तर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगली फेकी बघायला मिळाली. ज्याप्रमाणे चेंडूला गॅदर केलं गेलं, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकताना अप्रतिम फेकी बघायला मिळाली. धावसंख्या 2 फ्लाय होत असताना जाऊन विसावली गेली 24 या आकड्यावरती. इथून मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल, कारण ज्या प्रमाणात 3 षटकामध्ये परिणाम भारी राहिला सुदर्शन गोटनपूर संघाचे. यावेळेस दांडी 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 गुल बॅक टू दी डगआउट आणि आशिषच्या खेळी या ठिकाणी पूर्ण विराम लागलाय. काही चेंडू हाताळला गेला, अप्रतिमरित्या डिलिव्हर करत असताना त्रिफळा उद्ध्वस्त मात्र केला गेलाय. फर्निचर डिस्ट्रॉय. आशिषच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय 24 या आकड्यावरती. इथून चांगली गोलंदाजी आपण बघतोय. गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून ज्यासाठी मात्र त्याला प्रमोट केले गेले, अचूकरित्या त्या गोलंदाजी हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये इथून नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये रोहित. तर या स्पर्धेचे सर्वा अर्थात प्रतीकजी शेगडे याचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं सुद्धा शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मॅच ऑन आहे त्या ठिकाणी. नवीन फलंदाज सज्ज झाला ऑन स्ट्राईक वरती रोहित हा फलंदाज. त्यामुळे तेजदार पुन्हा एकदा शरीरयष्टीचा वेध घेणारा हा चेंडू अप्रतिम. जय बजरंग सातपाटी बस संघ पुढील इन ऍक्शन मध्ये बघायला मिळणार आजच्या दिवसामध्ये. यावेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला. पंच आम्हाला दर्शवते स्वेअर चेंडू आजच्या दिवसातील पहिला स्वेअर चेंडू असेल. अतिरिक्त धावेनिशी धावा वाढली जाणार आहे. धावसंख्या जाऊन विसावली गेली 25 आकड्यावरती. यावेळेस एज लागली गेली बॅक एंड एरिया रिझन मध्ये चेंडू दंदन दंदन करत जात असताना सरळ आलाय सीमा रेखा पार, चौकार 4. नक्कीच संधी निर्माण झाली होती. यष्टीरक्षक ते या चेंडूला कादर करू शकले नाही. त्या कारणास्तव चेंडू कॅपमध्ये ट्रॅव्हल झाला. बॅक एंड एरियाला क्लिअर करत असताना धावसंख्या 4 ने वाढली जात आहे. जाऊन विसावली गेली 29 आकड्यावरती. शेवटच्या 2 अंतिम चेंडू असतील. 5वा चेंडू चांगला फटका, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. पुन्हा शेक झाला. बॅक टू बॅक दुसरा चौकार रोहितच्या बॅट मधून.
धावसंख्या 4 वाढत असताना जाऊन विसावली गेली या 33 या आकड्यावरती. नक्कीच संघर्ष मात्र करत होता आणि त्याला मात्र यश आलं. ज्या ठिकाणी अंकुश लावण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं होतं पहिल्या 3 चेंडूंवरती, तदनंतर मात्र भारी ठरला गेलाय फलंदाज रोहित. तो शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. तर यावेळेस स्वतःकडे स्ट्रायकर ठेवून घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक वरती वाईट स्वरूपामध्ये एक धाव आली. इथून 2 धावा. चुकी झाली, चुकीला माफी नाही. इथून स्ट्राईक रोटेट झाली आहे. मोठा फटका येईल का या चेंडूवरती हे सुद्धा बघितलं जाणार. नक्कीच वीरेंद्र बाबर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. त्यांचं सुद्धा शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत या ऍक्शन मध्ये. त्याला सुद्धा आपण बघणार आहोत पुढच्या मॅच मध्ये. इथून शेवटचा चेंडू असेल की खराब हाताळला गेलाय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करत असताना गोलंदाज सिद्धेश बघायला मिळालाय. यावेळेस चांगला चेंडू प्रतिमरित्या हाताळला गेला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज सिद्धेश बघायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटकाची समाप्ती झाल्या. धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन विसावली गेली या 35 या आकड्यावरती. इथून शेवटचा आणि अंतिम षटक असेल. या ठिकाणी लगेच गोलंदाज सज्ज व्हायचा आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही या. नवीन गोलंदाज लगेच या प्रमोट करा, कारण या स्पर्धेची नियमावली या 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळणं खूप अनिवार्य असेल. अन्यथा मात्र शेवटच्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये एकच खेळाडू 38 सर्कलच्या एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. म्हणजे 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. तर शेवटचा आणि अंतिम षटक डेथ ओव्हर घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती शुभम. नक्कीच पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून आपलं नाव नोंदवलं जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज झाला शुभम. एक युवा टॅलेंट आहे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आज प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावे लागेल डेथ ओव्हर मध्ये, ज्या अनुषंगाने प्रमोट केले गेले त्याच्यावरती ती सीमादारी अचूकरित्या पार पाडावी लागली. यावेळेस चांगला फटका, चेंडू बेस्ट टाइम, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न चांगले झालेत सिद्धेशच्या माध्यमातून की चेंडूला रोखू शकणार नाहीयेत. चेंडू सरळ क्लिअर करतोय. 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने फ्लाय होत असताना महत्वाच्या क्षणाला ज्या ठिकाणी धावसंख्येवरती अंकुश लावण्यामध्ये गोलंदाजांना यश आलं होतं तिथून पहिल्या चेंडूवरती हाणामारी केली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार चांगले प्रयत्न राहिले होते क्षेत्ररक्षक सिद्धेशच्या माध्यमातून, परंतु अशा प्रकारचे झेल घेणं खूप कठीण असतं. उलट्या बाजूने धावत असताना चांगले प्रयत्न राहिले होते परंतु चेंडूला काय अडवू शकले नाही. सरळ चेंडू 4 धावांसाठी क्लिअर झालाय. तुन पहिला चेंडू त्यामुळे चांगला वेट अँड वॉच फुटवरती जात असताना पंच मात्र बघायला मला खबरच्या दिशेने त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण की थोडासा थकवा जाणवतोय फलंदाज रोहितच्या चेहऱ्यावरती, परंतु धावा येत आहेत. धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन विसावली गेली आहे 41 आकड्यावरती. जवळजवळ 40 धावा पूर्ण झाल्यात. इथून अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. अशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार आहे. वेळेस फुल टोच चेंडू त्यावरती आक्रमण, सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. यावेळेस पूर्ण शेक झालाय. संघर्षाचा चौकार 4. तर इथून हाणामारी केलेली डेथ ओव्हर मध्ये हवी ठरत असताना फलंदाज रोहित बघायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा जमवतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या जर बघितली गेली तर जाऊन विसावली गेली आहे 45 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. जागा बनून अप्रतिम फटका, चेंडू हवेमध्ये, अनिकेत प्रयत्न करतायत परंतु चुकी झाली. महत्वाच्या क्षणाला अशा प्रकारचे झेल सोडणं आणि ते सुद्धा एक सेट बॅट्समन अर्थातच रोहितचा झेल सोडला गेलाय आणि तो या 2 चेंडूवरती हवी ठरणार आहे.
यात काही शंका नाही आहे. परंतु हे सुद्धा बघितलं जाणार आहे की या दोन चेंडूंवरती किती धावा जमवण्यामध्ये त्याला यश येणार आहे. तर यातून रोहित पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. वर फुलटो चेंडू नक्कीच होता. सॅक्रिफाईस केलं जाईल का, परंतु तसं काही घडलं नाहीये. पुन्हा एकदा दोन धावेनिशी धावा वाढताना बघायला मिळतात. जाऊन विसावल्या गेल्यात. 49 सेकंदामध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील, या इनिंग मधील. दोन शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या इनिंग मधील, या षटकातील. यावेळेस जागा बनवून चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिले गेले रिझन मध्ये. त्या ठिकाणी अनिकेत चेंडूला फेल्ड करेल. तद्वारा मात्र दोन धावा पूर्ण झाल्यात. या दोन धावेनिशी धावसंख्या वाढली गेली आहे, जाऊन पोहोचली गेली 51 या आकड्यावरती. आणि 52 धावांचं आव्हान मात्र ठेवलं गेलंय ते सुदर्शन गोठणपूर या संघासमोर. त्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार आहे, तर फलंदाजी कशा प्रकारे केली जाणार हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचबरोबर वळणार आहोत पुढच्या मॅच कडे. त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. एका बाजूला आपण बघणार आहोत दिलदार तलेखाला संघ, त्यांच्या विरोधात दोन हात करताना जय बजरंग सातपाटी ब हा संघ बघायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. तर क्षेत्ररक्षणला सजवून सजवून जाणार तोवर दोन फलंदाज लगेचच आपण सुद्धा मैदानामध्ये जायचं याची नोंद घ्या. यापुढे होणारा सामना आपण बघणार आहोत. एका बाजूला दिलदार तलेखल, त्यांच्या विरोधात जय बजरंग सतपाटी ब, दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. तर या स्पर्धेत सर्व अर्थात प्रतीकजी शिंगडे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार. टॉस बॉक्स कडे कॅमेरा वळवला गेलाय. दिलदार तलेकल संघाचे काही कर्णधार सुद्धा उपस्थित झालेत दोन संघांदरम्यान. तर एका बाजूला अमन अंबात बघतोय आपण नाणेफेकीसाठी दोन फलंदाज लगेचच मैदानामध्ये जायचं.
तुषार आणि राज ही जोडी आपण सुदर्शन गोठणपूर या संघाच्या माध्यमातून बघायला मिळतं की चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही संघ आपण बघितलं तर एका बाजूला एक एक नाण्याची बाजू आपण पडताळून बघितली गेली आहे. त्या ठिकाणी 30 चेंडूंमध्ये 51 धावा मात्र जमवल्या गेल्या संघमित्र शिल्टे या संघाच्या माध्यमातून आणि 52 धावांचं आव्हान मात्र ठेवले गेले ते सुदर्शन गोठणपूर या संघासमोर. आणि त्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारचे फलंदाजी केली जाणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. मॅच ऑन होणार आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून झाल्या दोन फलंदाजांनी मैदानाचा ताबा घेतला गेलाय. तुषार बसवत स्ट्राईक वरती पालघर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. नक्कीच ज्यावेळेस गोलंदाजी मार्क वरती आला होता चांगली गोलंदाजी राहिली होती त्यांच्या मार्फत सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर काय गोलंदाजी राहिली होती. परंतु फलंदाजी करत असताना धावा चेस करायच्या त्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारची रणनीती आखली गेली हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. इथून गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. गोलंदाज शिल्टे संघाचा 12वा प्रतिनिधी असेल तर लगेचच या आमच्या जवळ. तर गोलंदाज जयेश पॉवर प्लेच्या षटक हाताळण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालेत. तुषार बसवत यांच्या विरोधामध्ये पहिला चेंडू घेऊन तयार असतील. आपल्या गोलंदाजीमधील राईट आर्म ओव्हर द विकेटनं त्या ठिकाणी सज्ज झालेत. पंचांचा इशारा आहे लेट्स प्ले लगेचच मॅच ऑन होणार आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळणं अनिवार्य असेल. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 4च खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागणार आहेत त्याची सुद्धा कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. यावेळेस फुलटो चेंडू वरती आक्रमण त्या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे. प्रयत्न नक्कीच केले गेले होते आशिषच्या माध्यमातून परंतु त्याला यश आलं नाही. नक्कीच सब डिसमिसल नक्कीच बघायला मिळालं होतं. तुषारच्या बॅटमधून डबल माइंडने खेळला स्ट्रोक असेल यात काही शंका नाही आहे कारण त्यावरती पॉवर जनरेट केली गेली नव्हती फक्त दिशा देण्याचं कार्य झालं होतं. परंतु 4 धावाने स्वागत केले गेले. आमच्या समालोचन कक्षाच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी चौकार आलाय. चौकाराशी गोलंदाज जयेशचं मात्र स्वागत केले गेलंय. धावसंख्या आपण बघितली तर 4 वरती. इथून दुसरा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस डान्सिंग डावमध्ये ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न चुकी झाली आहे. इथून एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. इथून नक्कीच शरीरापासून लांब ठेवण्याचा बाणस गोलंदाज जयेशच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या चेंडूवर सब डिसमिसल बघायला मिळाला परंतु झेल काय परिपूर्ण होऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षक आशिषच्या माध्यमातून तदनंतर यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी होत्या कारणास्तव 2 धावा सहजरित्या पूर्ण. इथून धावसंख्या जर बघितली तर सरासरीने सल्ल्या यावेळेस संधी निर्माण झाली होती. इथून काय घडलं जात आहे चुकीला माफी नाही. दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल तर उमेश या फलंदाजाला मात्र संधीचं सोनं करत असताना बघायला मिळाला होता. त्या ठिकाणी अर्धशतक सुद्धा त्याच्या नावावरती या मैदानामध्ये आपण बघितलं आणि या चुक्या असत या चुकीला माफी नाहीये. टेक कॅच विन मॅच म्हटलं जातं आणि ज्या वेळेस कॅच सुटल्या जातात खेळ सुटले जातात त्यावेळेस मात्र घडत असतो एक नवीन इतिहास. आणि यावेळेस तुषार बसवतला ती संधी निर्माण झाली आहे. धावसंख्या जर बघितली तर आपण 3 चेंडूंच्या अखेरीस जाऊन विसावली गेली आहे 7 या आकड्यावरती. 2 चेंडू राजसाठी यावेळेस लोअर फुलटो चेंडू त्यावर दिशा देण्याचं कार्य झाल्या अचूकरित्या. मात्र राज संयमी खेळी खेळत असताना बघायला मिळतोय. सामंजस्य खेळी मैदानाच्या आतमध्ये कारण तुषार सारखा एक सेट बॅट्समन चांगले फटके चांगले स्ट्रोक्स मात्र ज्याच्या फळीतून बघायला मिळालेत त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचं कार्य होतं आणि अचूकरित्या ती कामगिरी पार पडत असताना फलंदाज राज बघायला मिळतोय. इथून ऑन स्ट्राईक वरती पुन्हा शेक झालाय. 5वा चेंडू असेल या षटकातील पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. त्या ठिकाणी 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आशिष आणि मकरन बघायला मिळतोय. यावेळेस खराब चेंडू पंच दर्शवतील स्क्वेअर स्वरूपामध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करत असताना गोलंदाज जयेश बघायला मिळतो की थोडंसं प्रेशर आहे कारण
आपल्या समोर एक मोठं नाव आहे, एक मोठा खेळाडू आहे. त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना थोडंसं प्रेशर नक्कीच आहे आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. यावेळेस पॉवर जनरेट आउट ऑफ द पार्क स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस तुषार नावाचा ब्रँडेड षटकार असा पहिल्या 4 चेंडूवरती थोडस बॅकफुट वरती होता, प्रयत्न होते परंतु खराब चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला सरळ पार्किंग स्लॉट मध्ये डिलिव्हर केले गेले, आउट ऑफ द पार्क आला. यावेळेस आमचे कॅमेरामॅन तुषार यांना अभिवादन करणारा षटकार तुषारच्या बॅटमधून बघायला मिळाला. धावसंख्या 6 फ्लाय होत असताना जाऊन विसवली गेली या 15 या आकड्यावरती. इथून नक्कीच पॉवरफुल षटक आहे गोठणपूर संघासाठी. यावेळेस चेंज ऑफ द पेस, त्यावरती आक्रमण, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला, सरळ आउट ऑफ द पार्क, 1 बाउन्स आलाय, चौकार 4. धावसंख्या जर आपण बघितले गेले तर या 4च्या मदतीने जाऊन विसावले गेले 19 या आकड्यावरती. इथून पहिले षटक खूप महागड राहिले गेले कारण 5 षटकांच्या सामन्यामध्ये 52 धावांचं आव्हान ठेवल्यानंतर कंजूसी गोलंदाजी करावी लागेल. ज्या अनुषंगाने फलंदाजी केली गेली आहे तुषार बसवत यांच्या माध्यमातून अप्रतिम. इथून येणारे 24 चेंडू असतील आणि धावांची गरज असतील 33. 24 चेंडू आणि 33 धावांची गरज, की समीकरण 24 चेंडू आणि 33 धावांच्या. परंतु इथून जर हे षटक चांगलं राहिलं गेलं, इकॉनॉमिक राहिलं गेलं, एखाद्या विकेट तुषार बसवतचा जर आला तर मॅच मध्ये रंगत येईल, यात काही शंका नाही आहे. कारण तुषार बसवत भन्नाट फॉर्म मध्ये चांगली फटकेबाजी बघायला मिळाली. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकारच्या मदतीने आपण बघतो धावसंख्या जाऊन विसावली गेली आहे 19 आकड्यावरती. इथून येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. तर गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचा दुसरा षटक बंधनातलं घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती. इथून चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू बघायला मिळालाय. एकच धावेनिशी धावसंख्या वाटणार आहे आणि म्हटलं होतं ना की सामंजस्य संयमी खेळी आहे. या ठिकाणी तुषारच्या बॅटमधून धावा येतात आणि त्याला सातत्याने ऑन स्ट्राईक वरती आणण्याचं कार्य केलं गेलं. तेच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो धावसंख्या जर बघितली तर एका धावेनिशी धावसंख्या वाटते आणि हे निर्णायक षटक असणार आहे. ज्या ठिकाणी जर या षटकामध्ये एखाद्या विकेट आला, कमी धावा खर्च केल्या गेल्या तर संघमित्र शिल्टे हा संघ मॅच मध्ये राहणार आहे. इथून जर मोठे फटके आले तर नक्कीच 1 साइडेड मॅच होईल, यात काही शंका नाही आहे. 5 षटकांचा सामना आपण बघतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू, नक्कीच म्हटलं होतं की हे षटक निर्णायक असणार आहे. इथून जर तुषार बसवतला बॅक टू डगआउट पाठवण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं तर मॅच मध्ये रंगत येणार आहे. गोलंदाज आतापर्यंत हवी ठरला गेलाय फलंदाजांवरती. तिथून रीड केले गेल्या गोलंदाजाला पुन्हा एकदा यावेळेस जागा बनवणं, त्याच्या हाताने प्लेसमेंट बघा मिळाली. चेंडू सीमारेषा जवळ जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूला अडवू शकणार नाही. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या चौफेर बाजूने तुषार बसवत करत असताना यावेळेस पुन्हा एकदा चौकार आला. या चौकाराच्या मदतीने आपण बघितलं तर धावा जाऊन विचावले गेले. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर साथ आम्हाला दर्शवतील 24 रन्स ऑन द बोर्ड. इथून एकही विकेट गेलं नाही. चांगल्या सुरुवात करून दिली आहे आपल्या संघाला, मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवल्या तुषार या फलंदाजानं. चौथा चेंडू यावेळेस एज लागली गेली आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पकड एरियामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक धाव्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाहीये. परंतु म्हटलं होतं की जी संधी निर्माण करून दिली आहे यशी रक्षकाकडून चुकी झाली. तुषार सारख्या फलंदाजाचा त्या ठिकाणी झेल सोडला गेला आणि तदनंतर आक्रमकता धारण केली गेली आहे. कारण तुषारला माहिती आहे जर कॅच घेतली असती ते गोल्डन डक चा शिकार होत असताना बॅक टू डगआउट यावं लागलं असतं. आता संधी मला त्याचं सोडणं करणं खूप गरजेचं आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक अप्रतिम टक असा आवाज आलाय. चेंडूला सरळ आउट ऑफ द पार्क लॉंगॉनच्या वरून यावेळेस राज नावाचा षटकार. धावसंख्या 6 फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली गेली 31 या आकड्यावरती.
आणि जवळजवळ अर्धा पल्ला पार केला गेलाय. पाठलाग करत असताना 52 धावांचा, तिथून अर्धा पल्ला पार झालाय, अजूनही अर्धा पल्ला पार करायचा आहे. अजून 21 धावांची गरज असणार आहे. येणाऱ्या उर्वरित 19 चेंडूंची अजूनही बाकी 19 चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून यावेळेस फाईन लेग रिजन मध्ये चेंडू दणदण दणदण करत गेलाय सीमारेषेजवळ. तद्वारा मैदानाच्या व्यत्याचा चेंडू मात्र अडलाय. तद्वारा 2 धावा सहजरित्या पूर्ण. या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. या 2 धावांच्या मदतीने 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघितली तर जाऊन विसावली गेली आहे 33 या आकड्यावरती. इथून येणारे 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. नवीन गोलंदाज लगेचच या गोलंदाजी मार्क वरती. इथून आतापर्यंत बघितलं तर घोटनपूर संघ एक मजबूत स्थितीमध्ये या. इथून येणारे 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. तर नवीन गोलंदाज झाला. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज जयेश. पहिलं षटक नक्कीच खूप महाग ठरलं गेलं होतं. धावसंख्या बघितली गेली तर जाऊन विसावली गेली 33 या आकड्यावरती. इथून येणारे 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. नक्कीच पहिल्या चेंडूवरती जयेश मात्र एक संधी निर्माण करून दिली होती. आशिषने ती चुकी केली. तदनंतर रोहित या यष्टीरक्षकाने चुकी केली आणि त्याचं भुगतान मैदानाच्या आतमध्ये बघतो 33 धावांवरती सुदर्शन गोठणपूर संघ. यावेळेस तेज दरार चेंडू त्याला सरळ तशाच प्रकारे पाठवून दिलाय. लॉंगॉनच्यावरून आला. यावेळेस पुन्हा एकदा तुषार नावाचा ब्रँडेड षटकारचा. धावसंख्या जर आपण बघितली तर सावळ विसावले गेले 39 आकड्यावरती आणि लवकर लवकर सामना फिनिश करण्याचा मात्र मानस करून तुषार ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळेस ह्या चेंडूला मैदानामध्ये थारा नाहीये. यावेळेस रिजन मध्ये क्लिअर करत असताना सरळ आउट ऑफ दी पार्क आला. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6. इथून जर आपण धावसंख्या बघितली गेली तर जाऊन विसावली गेली 45 रन ऑन दी बोर्ड. इथून अवघ्या 7 धावांची गरज आहे विजयासाठी आणि हॅट्रिक सिक्सर बघायला मिळेल का. आणि 34 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना तुषार प्रतिम. यावेळेस ती दरार चेंडू बघायला मिळाला. भट्टमेज त्या ठिकाणी राहिली गेली. त्या कारणास्तव मात्र चेंडू निर्धाव सांगता झाली आहे. इथून येणारे अजून 3 चेंडू असतील शिल्लक या षटकातील आणि या 3 चेंडूंमध्ये विजय होईल का सुदर्शन गोठणपूर हा संघ. संख्या जर आपण बघितली तर 45 वरती जाऊन स्थिरावली जाते. यावेळेस पुन्हा एकदा तेच एक धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी परंतु ती सुद्धा मिस झाली आहे. इथून राज आपल्या स्टाईलने स्टाईलिश फिनिश करू शकेल का. 6 धावांची गरज आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आणि 6 धावांची गरज आहे. धावसंख्या जाऊन विसावली गेली आहे 46 आकड्यावरती. राज आला. याच्या फळीतून सुद्धा आपण एक षटकार बघितला प्रतिमरित्या राहिला गेला. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. नक्कीच डिसमिसल बघायला मला एकच धावेवरती समाधान मानलं जाणार आहे. एका धावेने संथ गतीने धावसंख्या नक्कीच वाढली जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील ज्या ठिकाणी जयेश गोलंदाज सज्ज होणार आहे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. तर तुषार यावेळेस शेवटच्या चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्या जर आपण बघितल्या तर जाऊन पोचली गेली 47 आकड्यावरती. इथून अवघ्या 5 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 13 आणि 13 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. यामुळे चांगला फटका आशिष त्या ठिकाणी आहेत. चेंडूला फील्ड करतील तर मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण. एका धावेने षटकाची समाप्ती झाल्या आणि धावसंख्या जाऊन पोचली गेली 48 आकड्यावरती. इथून येणारे 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. लगेचच नवीन गोलंदाज या गोलंदाजी मार्क वरती.
तर सातपडी या संघाने मात्र प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले दिलदार तलेखल या संघाला. लगेचच या खेळाडू कक्षामधून आपण मैदानामध्ये जायचे आहे याची नोंद घ्या. तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. तो स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये पंच दर्शवत असताना धावसंख्या 1 ने वाढली जात आहे. जाऊन पोहोचली गेली 49 आकड्यावरती. रोहित हा गोलंदाज. यावेळेस अप्रतिम उत्तुंग फटका तुषारच्या बॅट मधून स्टायलिश फिनिश सरळ आउट ऑफ द पार्क. यावेळेस झालाय षटकार. या षटकाराच्या मदतीने विजयी झालाय सुदर्शन गोठणपूर हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल तितकंच कौतुक संघमित्र शिल्टे संघ. आपण आलात अप्रतिम खेळ मात्र सकाळच्या सत्रात तुम्ही सुद्धा दाखवलात परंतु आज पराभूत व्हावं लागलाय. खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा. येणारा काळ तुमचा असणार आहे. दोन्ही संघांना विनंती असेल लगेच हँडशेक करून घ्या. या स्पर्धेची नियमावली आहे कारण कोणता तरी संघ क्रिकेट म्हणलं तर जिंकणार आणि एक संघ पराभूत होणार आहे म्हणून खचून जाऊ नका. लगेचच या संपूर्ण टीम तुषार बसवत आहे एंटर टीम लगेच हँडशेक करून घ्या कारण ही मैत्रीपूर्ण लढत आहे आणि हे क्षणचित्र मात्र टिपली जाणार आहेत. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर तुषार बसवत ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लगेचच या टच बॉक्स मध्ये आपल्याला मेडल मात्र मॅन ऑफ द मॅच सामनावीराचं मेडल जे आहे ते मात्र सौजन्य केलं जाणार आहे. तर अब्बाजी करबड सरचे शुभ असते त्या ठिकाणी नक्कीच मेडल सौजन्य केलं जाईल. तुषार बसवत याला विनंती असेल लगेच या पण टॉस बॉक्स मध्ये कॅमेरा वळवला गेला त्या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये